समजा तुम्हाला एखादा व्यवसाय उभारायचा आहे, परंतु तुमच्याकडे व्यवसायासाठी पैसे नाही. मी जर तुम्हाला एखादी अशी स्कीम सांगितली, ज्यामुळे तुम्ही 10 लाख रुपयांचं कर्ज मिळवू शकता आणि त्यासाठी फक्त तुम्हाला 7 लाख रुपये वापस करायचे आहे. कशी वाटते आयडिया? चला तर मग दाखवतो. CMEGP म्हणजे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. यामध्ये तरुण उद्योजकांना आर्थिक बळ देण्यासाठी सुरू केलेली ही एक योजना आहे. यानुसार प्रकल्पाच्या किमतीनुसार तुम्हाला सबसिडी मिळणार आहे. जर तुम्ही ग्रामीण भागातले सर्वसाधारण असाल तर तुम्हाला 25% आणि शहरी भागासाठी 15%. जर तुम्ही OBC, SC, ST किंवा मायनॉरिटी कोट्यातले असाल तर ग्रामीण भागासाठी तुम्हाला तब्बल 35% सबसिडी मिळेल आणि शहरी भागासाठी तुम्हाला 25% सबसिडी मिळणार आहे. त्यानंतर CGPA अंतर्गत तुमच्या उद्योगाला मिळणारी रक्कम ही जर तुम्ही उत्पादन उद्योग असाल म्हणजे जर तुमचं मॅन्युफॅक्चर असेल तर तुम्हाला 50 लाख रुपयांपर्यंत, जर तुम्ही सेवा म्हणजे सर्व्हिस सेक्टरमध्ये असाल तर तुम्हाला 10 लाख रुपये आणि कृषी उद्योगासाठी ॲग्रिकल्चरसाठी तुम्हाला तब्बल 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. या अंतर्गत तुम्ही नोंदणी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे काय आहे तर तुम्हाला आधार कार्ड, जन्माचा दाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, एज्युकेशन सर्टिफिकेट, प्रोजेक्ट रिपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, बँक पासबुक आणि कास्ट सर्टिफिकेट. खुला वर्ग म्हणजे ओपन गटासाठी हे खुला वर्ग वगळता हे सर्वांसाठी हे डॉक्युमेंट आहेत. त्यानंतर नोंदणी कशी करावी तर CMEGPच्या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करायची. त्यानंतर ट्रेनिंग आणि इंटरव्ह्यू नंतर कर्ज मंजूर होईल. त्यानंतर मदतीसाठी तुम्ही डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटरशी मदत घेऊ शकतात.